नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, पंढरपूरमध्ये सध्या कॉरिडॉरची चर्चा जोरात चालू आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थानिक नागरिकांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉरिडॉरमध्ये 80% बाधित होणाऱ्या लोकांनी कॉरिडॉरला समर्थन दिल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्यात आणि अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याचीही या वृत्तामध्ये म्हटलं गेलेलं आहे। याच संदर्भामध्ये कॉरिडॉरच्या विरोधामध्ये लढा देणारे पंढरपुरातील व्यापारी अभय सिंह इचगावकर आणि डॉक्टर प्राजक्ताताई बेनारे यांच्याशी पंढरपूर लाईव्हने संवाद साधला। कारणही तसंच होतं। पंढरपूरमध्ये रोज कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये, कॉरिडॉरच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पंढरपूरकरांनी बैठकांचं आयोजन केले। काल सुद्धा पंढरपूरच्या एका मठामध्ये पंढरपूरकरांची बैठक संपन्न झाली होती। यावेळी अक्षरशः पंढरपूरमध्ये कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या मंडळींनी थेट कोर्टाची पायरी चढण्याचा ठराव या बैठकीमध्ये मंजूर झाल्याचं समोर आलंय। यानंतर पंढरपूर लाईव्हनं याबाबत माहिती घेण्याचं ठरवलं आणि इचगावकर आणि बेनारेताई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, पंढरपूरच्या स्थानिक बाधित होणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांचा कॉरिडॉरला तीव्र विरोध असून कुणीही याला समर्थन दिलेलं नाहीये। बघा, या दोघांनीही पंढरपूर लाईव्हशी बोलताना नेमकी काय माहिती दिली ती। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 98 60 40 66 07 88 30 77 18 07। नमस्कार। पंढरपूर शहरामध्ये कॉरिडॉरच्या धसक्याने मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे। कॉरिडॉर होणार यामुळे अनेकांची झोप उडालेली आहे। काही लोकांना हृदयविकाराचे 3 बळी आजपर्यंत गेलेले आहेत। अशा अवस्थेमध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब हे खोटं सांगत आहेत। 80%हून अधिक लोक कॉरिडॉरला सकारात्मक आहेत असं त्यांचं निवेदन आहे। प्रत्यक्षात त्या ज्या बैठका झाल्या पंढरपूर कॉलेजमध्ये त्यामध्ये 95% पेक्षा अधिक लोकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवलेला आहे। आपलं लेखी म्हणणं दिलेलं आहे। जवळजवळ 150 पावणे 200 लोकांनी माईक हातात घेऊन भाषणे केलेली आहेत। बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना अनुमोदन दिलेलं आहे। असं असताना माननीय कलेक्टर साहेबांनी हे सांगितल्यामुळं त्यांच्या प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास उडू लागलेला आहे। आता जो सर्वे सुरू झालेला आहे त्या सर्वेमध्ये बऱ्याच लोकांनी सर्वेला नकार दिलेला आहे। त्याचबरोबर काही लोकांनी नाईलाजाने दिलेला आहे सर्वेला माहिती, त्यांनीसुद्धा त्यात लेखी दिलेलं आहे की आमचं कॉरिडॉरला विरोध आहे। अशा प्रकारे संपूर्ण कॉरिडॉरला शहरामध्ये बाधितांमध्ये विरोध दिसून येत आहे। माननीय कलेक्टर साहेबांच्या 80%च्या निवेदनामुळे जो संभ्रम पसरलेला आहे त्याबाबत असं आमचं आव्हान आहे की संभाव्य बाधितांनी याला घाबरून जाऊ नये आणि कुठलेही दडपण घेऊ नये। आपला 95% पेक्षा अधिक विरोध हा नोंदला गेलेला आहे आणि आपण आव्हानही केलेलं वाटलं तर शासनाने मतदान घ्यावं किंवा आम्ही प्रतिरूप पद्धतीने मतदान इथे घेऊन दाखवू शकू, परंतु बाधित जनतेने आपला विरोध कायम ठेवावा, कुठल्याही दडपणाला घाबरून जाऊ नये। नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता बेनारे। पंढरपुरातील सर्व मालमत्ता धारक आणि त्याचबरोबर सर्व बाधित होणारे व्यापारी कॉरिडॉरच्या अनुषंगाने मी आपणा सर्वांना एक नम्र आव्हान करू इच्छिते की काल होळकरवाडा या ठिकाणी एक बैठक झाली आणि या बैठकीसाठी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांचे ज्युनियर श्री मनोहर शेट्टी हे त्या ठिकाणी आले होते आणि पंढरपुरातील विविध वकील त्या ठिकाणी होते। धनु रानडे होते, त्याचबरोबर उंडाळे वकील होते आणि स्वतः मनोहर शेट्टी यांनी कॉरिडॉरच्या संदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळं माझी पंढरपुरातील बाधितांना आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांना हे विनंती राहील की आपण घाबरून जाऊ नये। आपल्या पाठीशी अतिशय चांगल्या हुशार अशा विधिज्ञांची टीम आहे आणि कॉरिडॉरचा लढा आपल्याला सर्वांना परतवून लावायचा आहे। यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊया।